पुणे येथील पार्थ अजित पवार यांच्या जमिनीचं प्रकरण कुठपर्यंत जाईल याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा. सगळ्यात महत्त्वाची चर्चा होती ती म्हणजे पार्थ पवार यांनी जी जमीन घेतली ती शासकीय जमीन आहे आणि शासकीय जमीन घेत असताना कुणालाही व्यक्तिगत खरेदी करता येत नाही. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय देखील आहे. मग तरी देखील पार्थ पवार यांनी जमीन संपूर्ण खरेदी व्यवहार करत असताना या प्रकरणामध्ये त्याच्या कंपनीचे ज्यांना सायनिंग अथॉरिटी दिली होती अशा व्यक्तींवर गुन्हे दाखल झाले. मात्र पार्थ अजित पवारांना का वाचवलं? यामागे काही राजकारण होतं का? आगामी काळामधल्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या त्याला काही कारणीभूत होत्या का? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मुद्दा उपस्थित राहतो तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे काल जी भूमिका कणखर घेतली आणि अवघ्या काही तासातच तहसीलदारांना निलंबन केलं, सहनिबंधकांना निलंबित केलं आणि त्यानंतरनं थेट या संदर्भामध्ये ACS रेव्हेन्यू यांची एक चौकशी समिती केली. 24 तासामध्ये या संदर्भामध्ये थेट शासकीय अध्यादेश काढण्यात आले. याच्यामध्ये कोकण डिव्हिजन कमिशनर आणि तसेच इतर काही महत्त्वाचे अधिकारी देखील घेण्यात आले आणि या समितीला या संपूर्ण प्रकरणाचा 1 महिना कालावधीमध्ये रिपोर्ट सादर करण्याचं ठरवलं. 1 महिन्याचा कालावधी याचा अर्थ आत्ता नोव्हेंबर महिना आहे आणि हे डिसेंबर म्हणजे पुणे महापालिका निवडणुका असतील, पिंपरीत महापालिका निवडणुका असतील, राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या महापालिका निवडणुका आहेत आणि या दरम्यान या समितीचा कार्य अहवाल येण्याची शक्यता अधिक आहे. याचा अर्थ पार्थ पवारांच्या डोक्यावरची टांगती तलवार ही कायम राहणार आहे. आत्ता अजित पवारांनी जी भूमिका मांडली त्याविषयी मात्र आता वेगवेगळे तर्क लावत आहेत की एक मुलगा त्यांच्या कुटुंबातला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये व्यवहार करतो, पण त्याची पुसट कल्पना देखील त्यांच्या उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजित पवारांना कल्पना नाही आणि इतके मोठे व्यवहार होत असताना अजित पवारांचं नाव कोणत्या अधिकाऱ्यांना सांगून अनेक ठिकाणी प्रेशर टॅक्टिक्स करून व्यवहार केले का? अजित पवारांच्या बोलण्यावरून आज जवळपास दिसून येतं की अजित पवारांचा हा परस्पर व्यवहार केल्याचा सांगितलं आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकशी करत असताना हे सगळं उघड होईल. पण पुण्यामध्ये गेल्या काही कालावधीमध्ये जे बिल्डर आणि राजकीय नेत्यांचं संगनमत आहे आणि यातून वेगवेगळ्या ठिकाणी जमिनी घेणं आहे, यातूनच वेगळ्या स्वरूपाचं एक पॉलिटिकल राजकीय रायबली जे शत्रू आहेत ते निर्माण होत आहेत आणि कार्पोरेट सेक्टरसारखंच अनेक ठिकाणी बिल्डर हे राजकीय नेत्यांना एकमेकांच्या विरोधात वापरतानाही दिसून येत आहेत. यातूनच अशा स्वरूपाचं एक प्रकरण हे समोर जरी आलं आहे असं म्हटलं जात असलं तरी अजित पवारांसाठी पार्थ पवार यांनी केलेल्या जमिनीचा व्यवहार ही डोकेदुखी ठरली. आज दिवसभरामध्ये ज्यावेळेस अजित पवार हे वर्ल्ड कप जिंकलेल्या महिला क्रिकेट टीमबरोबर मुख्यमंत्र्यांनी सत्कार सोहळा होते त्यावेळेस त्यांची चर्चा झाली नाही. थोड्या वेळाने अजित पवार तो कार्यक्रम संपवून परत राष्ट्रवादीच्या बैठकीला आले होते. नंतरनं त्या बैठकीनंतरनं सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासमोर अजित पवार थेट वर्षा निवासस्थान गाठलं आणि मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केली. NDTVला जी माहिती मिळाली त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी या बैठकीमध्ये सगळ्या स्वरूपाची नाराजी जी आहे ती व्यक्त केली गेली आणि ज्या पद्धतीने व्यवहार झाले आहेत त्याविषयी मात्र चिंता व्यक्त केली. जर शासकीय जमीन कोण एखाद्या व्यक्ती राजकीय नेत्यांचा कुटुंबियात घेत असेल तर हे प्रकरण थेट अंगलट येण्याची शक्यता अजित पवारांना हे जवळपास अधिक जाणीव करून दिली गेली असं समजतं. आणि यानंतर मग ज्या काही घडामोडी घडल्या त्यामध्ये तात्काळ व्यवहाराचा जो मसुदा आहे म्हणजे जो त्यांनी रजिस्ट्री केली आहे ती कॅन्सल करण्यात आली. त्यानंतर व्यवहार रद्द केल्याचं स्वतः अजित पवार सांगतायत, कागदपत्र सरेंडर दिलं गेल्याचंही अजित पवार सांगतायत. पण हे सगळं होत असताना इतका मोठा व्यवहार परस्पर कुणी केला, त्याच्यामध्ये कुणाचा दबाव होता का आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी असं स्वतः अजित पवार सांगतात. हा कुठे ना कुठेतरी हास्यास्पद भूमिका अजित पवारांची आहे का असाही प्रश्न उपस्थित होतो. एका कुटुंबामधले व्यक्तीला या संपूर्ण इतक्या मोठ्या व्यवहाराची कल्पना थोडीशी होती असे संकेत काल अजित पवार देत होते. आज ते सांगतात की हा व्यवहार परस्पर केला गेला आणि कुणी दबाव टाकला याची चौकशी करावी. अर्थात व्यवहार होतानाच चुकीचा होता, त्यामध्ये लीगल टीमने कुणी काही सांगितलं नाही आणि परस्पर हे व्यवहार केले गेले का असे वेगवेगळे मुद्दे उपस्थित होत आहेत. पण प्रश्न उपस्थित राहतो तो पार्थ पवार यांच्या व्यवहारामुळे अजित पवारांची राजकीय कोंडी झाली आणि अजित पवारांना याचं मूल्य भविष्यामध्ये मोजावं लागणार आहे. आधीच सिंचन घोटाळा प्रकरण असेल, त्यानंतरनं कारखान्यांची अवसायात गेलेले कारखाने खरेदी करणं, खाजगीकरण करणं असे असतील, राज्य सहकारी बँक प्रकरण असेल, अशा अनेक प्रकरणांमध्ये अजित पवारांना प्रचंड मोठ्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यात काही ठिकाणी त्यांना क्लीन चिट मिळाली ही जरी वस्तुस्थिती असली तरी मोठ्या प्रमाणामध्ये बदनामी सहन करावी लागली. आतासुद्धा अजित पवारांना
पुण्यातल्या जमीन खरेदी प्रकरणामध्ये पार्थ पवार यांचंच नाव असल्यामुळे अजित पवारांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावर टीका केली गेली। पण प्रश्न उपस्थित राहतो की पार्थ पवार त्यांच्या पार्टनरवर जर पर्सेंटेज 1% तो पार्टनर आहे तर त्याच्यावर गुन्हा दाखल आहे, तर मग पार्थ पवारांवर का नाही? आणि जी सूत्रांची माहिती मिळाली त्यानुसार जर या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकशी पुढे वाढत गेली तर मात्र पार्थ पवार हे देखील तितक्याच या संपूर्ण प्रकरणात दोषी आहेत आणि त्यांच्यावर सुद्धा FIR जी ॲडिशनल इन्क्वायरीमध्ये आहे त्यात नाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे। हे सगळं आहे, त्यामुळेच पार्थ पवार यांच्या डोक्यावरची टांगती तलवार जी आहे ती आत्ता पूर्ण संपलेली नाही आहे। निवडणुका जवळ येत आहेत, निवडणुकीमध्ये सुद्धा एकमेकांच्या विरोधात कदाचित वेगवेगळे आरोप प्रत्यारोप वेगळ्या स्वरूपात होतील, पण दबावामध्ये अजित पवार राहणार हे निश्चित आहे। दबावामुळेच कदाचित अजित पवार यांनी राष्ट्रवादी भाजप एकाबरोबर गेले असं जो शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप होतो त्याविषयी परत एकदा चर्चा सुरू होईल की अजित पवारांनी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर पार्थ पवारांचं प्रकरण येणं, त्यांचे व्यवहार उघड होणं आणि ते व्यवहार अतिशय चुकीच्या पद्धतीने आहेत हेही सिद्ध होणं कुठे ना कुठेतरी हे अजित पवारांसाठी डोकेदुखी आहे हे निश्चित आहे। अजित पवार यांच्याही डोक्यावर टांगती तलवार कायम राहणार आहे। अशा स्वरूपाचे व्यवहार हे अजित पवारांसाठी राजकीय पुढच्या काळातले मोठे ज्यावेळेस टप्पे गाठायचे त्यावेळेस देखील अडचणीचे ठरणार हे निश्चित आहे। यामुळे पार्थ पवारांचा जमिनीचा व्यवहाराचा पहिला अंक आत्ता संपलेला आहे असं म्हणता येणार नाही, तो काही तुर्तास त्याला अल्पविराम आहे। पण पुढच्या 1 महिन्यानंतरनं निवडणुका अजूनच जवळ तोंडावर येणार आहेत महापालिकेच्या आणि त्यावेळी या समितीचा रिपोर्ट येणार आहे। त्यातच पार्थ पवार हे महत्त्वाचे आरोपी म्हणून गणले जातील का, त्यांच्यावर कारवाई होईल का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। कुठे ना कुठेतरी अजित पवारांची त्यांची कार्यपद्धती ही त्यांना कारणीभूत ठरते का, त्यांना मारक ठरते का, असेही आता प्रश्न उपस्थित होत आहेत। तुर्तास इतकंच। सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।